मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड. जानकीला विषबाधा झालेली असते आणि ती क्रिटिकल अवस्थेमध्ये दवाखान्यात शेवटच्या घटका मोजत असते. बाहेर ऐश्वर्या जीवाची घालमेल करत चक्रा मारत असते. तेवढ्यामध्ये डॉक्टर बाहेर येतात आणि ऐश्वर्या डॉक्टरांना विचारते, डॉक्टर जानकीची तब्येत आता कशी आहे? त्यावर डॉक्टर सांगतात त्यांची तब्येत खूप क्रिटिकल आहे. ऐश्वर्या रडत रडत डॉक्टरला म्हणते, क्रिटिकल म्हणजे? प्लीज असं निगेटिव्ह नका ना बोलू. तुम्ही तिला काहीतरी करा ना, तिला बरं करा ना. त्यावर डॉक्टर म्हणतात, आम्ही सगळ्या परीने प्रयत्न करत आहोत. विष त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये पसरलंय. आम्ही प्रयत्न करतोय, ट्रीटमेंट करतोय. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. हे ऐकून ऐश्वर्या ढसाढसा रडते. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये अवंतिका घरात येते. तोच सौमित्र तिला ओरडून विचारतो, अवंतिका कुठे होतीस तू? ती थोडा विचार करते आणि म्हणते, मला आईस्क्रीम खायची खूप क्रेविंग झाली होती रे, म्हणून मी आईस्क्रीम खायला गेले होते. सौमित्र अवंतिकाला 2-4 शब्द जास्त बोलतो. पुढे सौमित्र म्हणतो, तुला आईस्क्रीमच खायचं असतं तर मला म्हणायचं होतंस ना, मी तुला घेऊन गेलो असतो. त्यावर अवंतिका म्हणते, सॉरी रे, माझ्या लक्षातच नाही आलं. आणि हे सगळं गपचूप आई आणि सारंग शरू ऐकत असतात, पण कोणी काही बोलत नाही. सौमित्र पुढे अवंतिकाला म्हणतो, बरं मला सांग, ऐश्वर्या आणि जानकी वहिनी कुठे? हे ऐकताच जरा कावरी बावरी होत शरू तिच्याकडे पाहते आणि अवंतिका उत्तर देते, ऐश्वर्या तिच्या वडिलांना भेटायला गेली आहे आणि वहिनी कुठे आहेत मला खरंच माहिती नाही. कदाचित कुठल्या तरी कामात अडकले असतील. त्यावर सुमित्रा आई पण चिडते आणि म्हणते, कसलं काम, कुठलं काम करते हे आम्हाला तरी कळू दे. त्यावर शरू एक टॉमना मारते, म्हणते तुला काही कळू नये म्हणून तर तुझ्या सुना तुझ्या नजरेआड घराबाहेर जातात. सारंग सौमित्राला म्हणतो, दादा जानकी वहिनीला फोन कर. सौमित्र नाराजगीच्या स्वरात म्हणतो, काही गरज नाही, त्यांना काही लहान आहेत का त्या? त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा येतील. आणि इकडे शर्वरी तिच्या रूममध्ये येते आणि स्वतःशीच म्हणते, जानकी वहिनी नक्की देवा घरी पोहोचली असेल ना? अवंतिका मस्त आईस्क्रीम खात खात घरी आली, ह्याचा अर्थ काय? ह्यांना काही कळलंच नाहीये का? शर्वरी पुढे म्हणते, पण ह्यांना अजून काही कळलं नाही का? जानकी गेल्याची न्यूज यांच्यापर्यंत आली नसेल का? पण येणार, नक्की येणार. जानकी वहिनी देवा घरी गेल्याची न्यूज येणार, लवकरच येणार. ती स्वतःच्या मनाची समजूत घालते. न्यूज येणार शर्वरी, पेशन्स ठेव, न्यूज येणार. आणि इकडे दवाखान्यामध्ये ऐश्वर्या बिचारी एकटीच ढासाढासा रडत असते. तेवढ्यात ऐश्वर्याला अवंतिकाचा फोन येतो आणि ऐश्वर्या म्हणते, बोल अवंतिका. त्यावर अवंतिका म्हणते, काय ग, माझ्या मेसेजला तू रिप्लाय का नाही केलास? अवंतिका विचारते, वहिनी ठीक आहेत ना? काय चालू आहे तिकडं? आणि त्यावर ऐश्वर्या रडत रडत परत म्हणते, नाही ग, वहिनी ठीक नाही आहेत. ऐश्वर्या परत रडू लागते आणि म्हणते, डॉक्टर असं म्हणालेत तिची तब्येत खूप क्रिटिकल आहे. तिच्या शरीरात सगळीकडे विष पसरले. अवंतिका म्हणते, म्हणजे आता जानकी वहिनी? आणि त्यावर अवंतिकाचं बोलणं काटत ऐश्वर्या म्हणते, नाही, असलं निगेटिव्ह काही एक मनात आणायचं नाही. ऐश्वर्या पुढे म्हणते, आपण असलं काहीच मनामध्ये आणायचं नाही. तू देवाला प्रार्थना कर, देवाला बोल, आपल्या जानकीला लवकरात लवकर बरं कर. अवंतिका म्हणते, आता देवच आपल्या वहिनीला वाचवू शकतो. आणि त्यावर ऐश्वर्या बोलते, ऐश्वर्या म्हणते, काही नाही होणार ग तिला, ती खूप स्ट्रॉंग आहे. ऐश्वर्या पुढे म्हणते, ती आपल्या घराचा श्वास आहे. ती नसणं हे आपल्या घरातल्या कुठल्याच व्यक्तीला सहन नाही होणार. ऐश्वर्या पुढे म्हणते, आम्ही किती छान मैत्रिणी झालो होतो, आमची किती छान गट्टी झाली होती आणि हे काय मध्येच झालं. ऐश्वर्या कपाळ बडवीत म्हणते, हे सगळं माझ्यामुळेच झाले, माझीच चूक आहे, मी तिला एकटीला पाठवायलाच नको होतं. अवंतिका पण तिकडून तेच म्हणते, खरंच आपण चुकलो, आपण त्यांना एकट्याला जाऊ द्यायला नाही पाहिजे होतं. अवंतिका पुढे म्हणते, जे व्हायचंय ते घडून गेले, पण आता इथून पुढे आपण काही जानकी वहिनीला होऊ द्यायचं नाही, फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा. अवंतिका ऐश्वर्याला म्हणते, तू मला सतत मेसेज करून सांगत राहा. असं म्हणून ते दोघी जणी फोन ठेवून देतात. सौमित्र बाहेर येतो. सौमित्र आल्याची चाहूल लागताच अवंतिका डोळे पुसते आणि अश्रू लपवण्याचा एक प्रयत्न करते. त्यावर सौमित्र विचारतो, काय ग, काय झालं? सौमित्र विचारतो, काय झालं, कसलं टेन्शन आहे का तुला? आणि त्यावर अवंतिका म्हणते, नाही रे, काही नाही झालं. आणि सौमित्र विचारतो, रडतीयस का तू? त्यावर अवंतिका म्हणते, नाही रे. अवंतिकाला सौमित्राला झालेला सगळा प्रकार सांगायचा असतो, पण जानकीच्या काळजीमुळे ती त्याला काहीच सांगू शकत नाही. इकडे जेलमध्ये ऋषिकेश अस्वस्थ झालेला असतो. बार त्याला तोच विचार पडतो, जानकीला काय झालं असेल, मला असं स्वप्न का पडलं? आणि बाहेर हवालदार मोबाईलवर रील्स पाहून हसत असतो आणि ऋषिकेशला जे स्वप्न पडलं ते आठवत असतं आणि जानकी त्याला म्हणत असते, मला जावं लागेल ऋषिकेश. ऋषिकेश अस्वस्थ झालेला असतो आणि चक्रा मारत मारत म्हणतो, इतकं वाईट स्वप्न, तीही जानकीबद्दल का पडलं असेल मला? आणि तिकडे हॉस्पिटलमध्ये जानकी मोठमोठ्याने श्वास घेत असते आणि इकडे ऋषिकेश म्हणतो, आतापर्यंत माझ्या बाबतीत असं कधीच घडलं नव्हतं.
ऋषिकेश देवाकडे हात जोडून प्रार्थना करतो, देवा काही होऊ दे, पण माझ्या मनातली ही शंका खरी होऊ देऊ नकोस. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सौमित्र अवंतिकाला खोदू विचारत असतो, तू मला खूप प्रॉब्लेममध्ये दिसतेस, टेन्शनमध्ये दिसतेस, काही झालंय का, सांग मला. आणि त्यावर अवंतिका म्हणते, काही नाही रे, ठीक आहे मी. सौमित्र नाना प्रकारे अवंतिकाला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो, पण अवंतिका काही एक त्याला सांगत नाही. सौमित्र अवंतिकाला खाली झालेल्या प्रकाराबद्दल सॉरी म्हणतो आणि त्यावर अवंतिका म्हणते, तुला माझी काळजी आहे म्हणून तू चिडचिड केलीस. दोघंही अचानकच बोलतच रडायला लागतात आणि एकमेकांना एकमेकाच्या नशिबाविषयी सांगतात की मी कसा लकी आहे, मी कशी लकी आहे. अवंतिका सौमित्राला म्हणते, अरे नको एवढी काळजी करू, तू तुझ्या कामावर फोकस कर. आणि तेवढ्यामध्येच त्याला कामावरून फोन येतो आणि तो फोन घेण्यासाठी बाहेर निघून जातो. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्या डॉक्टरला रिक्वेस्ट करते की मला एकदा जानकीला बोलू द्या, बघू द्या. आणि त्यावर डॉक्टर म्हणतात की हो, पण त्यांना तुम्ही लांबून बघा, जास्त त्रास होईल असं काही बोलू नका. ऐश्वर्या दरवाजाजवळ जाते आणि लांबूनच जानकीला पाहून परत ढासाढासा रडत असते. ऐश्वर्या म्हणते, सॉरी जानकी, मी चुकले ग, खरंच चुकले. ऐश्वर्या स्वतःला दोष देत रडत असते. ती म्हणते, मी का तुला एकटीला पाठवलं. ऐश्वर्या हळूहळू दरवाजा उघडून जानकी जवळ येते. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणते, आय एम सॉरी. ऐश्वर्या जानकीचा हात हातात घेते, तिच्या हाताची पप्पी घेत म्हणते, माझं खरंच चुकलं ग, मी तुला एकटं जाऊच द्यायला नाही पाहिजे होतं. तू मरणाच्या दारामध्ये माझ्यामुळे आहेस. मैत्रिणी, हा खूप हृदयस्पर्शी असा सीन झालाय बरं का, एकदम भावूक. ऐश्वर्या पुढे म्हणते, तुला पाहून मला आता असं वाटतंय की जे शर्वरीला हवं होतं ते करू दिलं असतं तर बरं झालं असतं, निदान तुझी अवस्था अशी तरी नसती झाली. ऐश्वर्या रडत रडत परत जानकीची माफी मागत असते आणि ती म्हणते, हे म्हणजे जीवाशी खेळणं झालं ग, असं म्हणून ऐश्वर्या रडत असते. ऐश्वर्या डोळे पुसते, स्वतःला सावरते आणि जानकीला विचारते, मला सांग, हे सगळं त्या शर्वरीनं केलंय ना? हां, बोल जानकी. ऐश्वर्या जानकीला धरू हलवत असते आणि तिला म्हणत असते, बघ माझ्याकडे, मी आलीये, तुझी मैत्रीण आलीये, बोल माझ्याशी, असं म्हणून ऐश्वर्या रडत असते. ऐश्वर्या म्हणते, उठ जानकी, मला तू हवी आहेस, घरात तुझ्या विना एकटी आहे मी. ऐश्वर्या परत म्हणते, उठ ना जानकी, मला तुझी गरज आहे, ऋषिकेश दादांना तुझी गरज आहे. ऐश्वर्या ऑक्साबॉक्सा होऊन रडत असते आणि ती म्हणते, तू म्हणली होतीस ना आपण ऋषिकेश दादाला बाहेर काढायचं, तू जर अशी पडून राहिलीस तर कसं काय आपण ऋषिकेश दादाला बाहेर काढायचं. ऐश्वर्या जानकीचा हात हातात घेते आणि परत म्हणते, तुला बरं व्हावं लागेल, तुला उठावं लागेल जानकी, उठ, असं म्हणून ऐश्वर्या परत रडत. ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेत ग, उठ जानकी उठ. हे वाक्य बार तिच्या कानामध्ये घुमतं आणि जानकीच्या बोटांची हालचाल होते. आता जानकीचा श्वास जड होतो आणि तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो. ऐश्वर्या हा प्रकार पाहून खूप घाबरते आणि पळत बाहेर जाते आणि डॉक्टरांना सांगते, डॉक्टर साहेब बघा ना जानकीला काय होतंय. ऐश्वर्या डॉक्टरांना घेऊन जानकीकडे येते आणि सांगते तिच्या बोटांची आता हालचाल झाली होती. डॉक्टर तिथल्या मशिनी वगैरे चेक करतात. ऐश्वर्या मात्र घाबरून जाते आणि ती परत विचारत असते, काय झालंय, जानकी ठीक आहे ना? डॉक्टर ऐश्वर्याला गुड न्यूज देतात, ते आता शुद्धीवर येत आहेत आणि ऑक्सिजन सुद्धा स्टेबल होत आहे. डॉक्टर जानकीचा ऑक्सिजन मास्क काढून ठेवतात. जानकी हळूहळू डोळे उघडते आणि डॉक्टर विचारतात, जानकी रणदिवे, तुम्हाला आता कसं वाटतंय, बरं वाटतंय ना? आणि त्यावरून ऐश्वर्या म्हणते, जानकी घाबरू नकोस, मी आहे तुझ्याजवळ. डॉक्टर जानकीला विचारतात, मला सांगा, इथे येण्यापूर्वी तुमच्यासोबत काय घडलं होतं? डॉक्टर विचारतात, तुम्हाला आठवतंय का? आणि त्यावर जानकी म्हणते, हो. डॉक्टर सांगतात, तुम्हाला दवाखान्यात आणलं तेव्हा तुमच्या शरीरामध्ये पॉयझन पसरलं होतं. डॉक्टर म्हणतात, तुमच्या शरीरातलं पॉयझन आम्ही आता काढून टाकलंय. जानकी डॉक्टरच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि डॉक्टर म्हणतात, काही हरकत नाही, तुम्ही आता आराम करा. जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या घरी चल, घरी जायचंय मला. आणि डॉक्टर म्हणतात, आता तुम्हाला लगेच घरी जाता येणार नाही, कारण की तुम्ही आत्ताच शुद्धीवर आलात आणि कम्प्लिटली रिकवर बी नाही झालाय. तुम्हाला उद्या डिस्चार्ज द्यायला भेटेल. आज रात्री तुम्ही अंडर ऑब्झर्वेशन आहात. डॉक्टर ऐश्वर्याला म्हणतात की जानकी रणदेवे इतक्या लवकर शुद्धीवर येणं शक्य नव्हत्या. तुम्ही असं त्यांना काय सांगितलं जे लगेच त्या शुद्धीवर आल्या? जानकीच्या नवऱ्याचाच, म्हणजेच आमच्या ऋषिकेश दादाचा. त्यांचं नाव मी तिच्या कानात घेतलं तेव्हाच तिच्या बोटाची हालचाल झाली. पुढे डॉक्टर म्हणतात, बरंच शक्य झालं तर त्यांना इथे बोलवून घ्या. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, थँक्यू. आणि तिथून डॉक्टर आणि बाजूला नर्स असते, ती जाते. ऐश्वर्या जानकीच्या बेडवर बसते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, किती घाबरवलं होतंस तू मला.
ऐश्वर्या म्हणते ही विचारणा आता योग्य नाहीये. ऐश्वर्या म्हणते तू शर्वरीच्या मागे गेली होतीस आणि तू मला असं सांगितलंस की तुम्ही दोघी जणी भेटणार आहात, ती पैसे देणार आहे. मग मध्येच हे फूड पॉयझनिंग वगैरे काय घडलं? आणि त्यावर जानकी बोलते शर्वरी वंश पैसे देणार होत्या पण त्या आल्या नाहीत, राहुल आला होता. आणि जानकी झालेला सगळा प्रकार ऐश्वर्याला सांगते. ऐश्वर्या म्हणते तुला काही खायला घातलं होतं का त्याने? त्यावर जानकी म्हणते काहीच नाही. जानकी म्हणते पण मी तिथे एक पेढा खाल्ला होता. आणि ऐश्वर्या विचारते पेढा? त्यावर जानकी म्हणते हो, तिथे एक माणूस आला होता. एकूण एक सगळं जानकी ऐश्वर्याला सांगून टाकते आणि ऐश्वर्या सगळे डॉट बरोबर जोडते. आणि ऐश्वर्या म्हणते याचाच अर्थ तो माणूस त्यांनी प्लॉट केला होता. ऐश्वर्या म्हणते याचाच अर्थ त्याने तुला खराब पेढा दिला आणि त्याचं फूड पॉयझनिंग झालं. त्यावर जानकी म्हणते कोण असेल तो माणूस आणि त्याने असं का केलं असेल? तेवढ्या तिथे एक नर्स औषध घेऊन येते आणि ऐश्वर्याला म्हणते तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा. ऐश्वर्या लगेच तिथली उठते आणि जानकीला म्हणते मी आहे बाहेर, तू काळजी करू नको. आणि इकडे अवंतिका जानकीच्या काळजीमध्ये चक्रा मारत असते. ती स्वतःलाच म्हणते जानकी वहिनी कशा असतील? ऐश्वर्या फोन किंवा मेसेज काहीच का करत नाहीये? अवंतिका ऐश्वर्याच्या फोनची वाट पाहून पाहून बेजार झालेली असते. आणि इकडे ऐश्वर्या रिलॅक्स झालेली असते. तिच्या जीवात जीव आलेला असतो आणि तिच्या आता लक्षात येतं की अवंतिकाला आपल्याला कॉल करायला पाहिजे. असं म्हणून ती फोन हातामध्ये घेते. फोन वाजतात लगेच अवंतिका फोन उचलते आणि उत्सुकतेने विचारते अगं काय झालं, तू मला फोन का केला नाहीस? कशा आहेत वहिनी? त्यावर ऐश्वर्या म्हणते हो हो थांब थांब जरा रिलॅक्स बाबा. ऐश्वर्या म्हणते देवाच्या कृपेने आता जानकी शुद्धीवर आली आहे आणि तिच्या जीवाला आता कसलाच धोका नाही. हे ऐकून अवंतिकाच्या जीवात जीव येतो आणि देवाचे आभार मानत अवंतिका म्हणते आत्ता कुठे माझ्या जीवात जीव आलाय बघ, मी येऊ का तिकडे भेटायला? त्यावर ऐश्वर्या म्हणते अगं त्यांना सकाळी डिस्चार्ज भेटणारच आहे, मी तिला घेऊन येते, तू कशाला दगदग करते तेस? अवंतिका बोलत बोलत म्हणते हे असं कसं झालं असेल गे वहिनी बरोबर? म्हणजे असं कोणी केलं असेल? आणि तेव्हा ऐश्वर्या झालेला प्रकार सगळा अवंतिकाला सांगते. आणि हे सगळं ऐकून अवंतिका म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय, हे मुद्दाम कोणीतरी केलंय ज्याच्याने वहिनीला त्रास व्हावा? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते हो, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, फक्त शर्वरी आहे. ऐश्वर्या अवंतिकाला सांगते इतक्या चीप लेवलला गेली आहे ती बाई, तू बघ आता मी तिला ना तिच्याच भाषेमध्ये उत्तर देणार आहे. आणि त्यावर अवंतिका म्हणते एक मिनिट, सौमित्र येतंय वाटतं, मी तुला नंतर कॉल करते. सौमित्र अवंतिकाला पाहून म्हणतो हे काय आवी, तू अजून झोपली नाहीस? कसलं टेन्शन आहे? सौमित्र विचारतो काही इश्यू आहे का, सांग मला. आणि त्यावर अवंतिका म्हणते काही नाही, आता मी झोपतेच आहे. असं म्हणून ती झोपायला जाते. अवंतिका आता विचार करत असते जानकी वहिनीला खरंच विषबाधा झाली का? हे सगळं शरुताईनं केलं? खरंच शरुताई इतक्या खालच्या पातळीला गेल्या असतील का? आणि गेल्या असल्या तर घरच्यांना हे कसं पटवून देणार आहोत आम्ही? अवंतिका पुढे म्हणते काहीतरी पुरावा लागेल, पण एक गोष्ट खरी आहे की काही ना काहीतरी करून पुरावे मिळवावे लागतील आणि शरुताईबाबत अलर्ट राहावं लागेल. अवंतिका पडल्या पडल्या देवाजवळ प्रार्थना करते तेव्हा जानकी वहिनीला बरं कर, त्यांना काही होऊ देऊ नको. आणि इकडे शरूची झोप उडते. ती म्हणते काय झालंय नेमकं, कसला गोंधळ झालाय? काही गडबड तर नाहीये ना झाली? मला तर काही कळतच नाहीये. राहुलने फोन कसा काय नाही केला? जानकी गेल्याची न्यूज आतापर्यंत यायला पाहिजे, कशी काय आली नाही? असा विचार करू करू ती पागल होती. शर्वरी म्हणते राहुलला फोन करून पाहते. असं म्हणून ती फोन घेते पण तो तिचा फोन कसलाच उचलत नाही. आता शरूला वाटतं नक्की हा राहुल पैसे घेऊन पळाला. तिला त्याच्याबद्दल डाऊट येतो आणि ती म्हणते ह्या कामात माझा कोणावरच विश्वास नाही. आणि इकडे ऋषिकेशही तितकाच बेचैन असतो. तो म्हणतो सतत वाईट विचार का येत आहेत? वाईट होणार आहे किंवा वाईट घडले अशीच भावना का येते? आणि तेही जानकीबद्दल. आता काय नाही, मला कसंही करून इथून बाहेर पडलंच पाहिजे असा ऋषिकेश विचार करत असतो. ऋषिकेश हवालदाराला आवाज देतो आणि हवालदार नेहमीप्रमाणे त्याला इग्नोर करतो. दुसऱ्या आवाजाला हवालदार ऋषिकेश पुढे जातो आणि ऋषिकेश हात जोडून त्याला म्हणतो मी हात जोडतो तुमच्यासमोर, मला एकदा फोन करू द्या. तो हवालदार ऋषिकेशला हातवारे करत बोलत असतो तुम्हाला सांगितलं ना मगाशी, जा तिकडे जाऊन बसा, असं तो जोरजोरात बोलत असतो. आणि त्याच संधीचा फायदा घेऊन ऋषिकेश त्या हवालदाराच्या हातातला मोबाईल हिसकाटून घेतो आणि म्हणतो मला फोन करणं हा माझा अधिकार आहे, जर तुम्ही मला फोन करू द्याला नाही तर मी तुमची कंप्लेंट करेन. ऋषिकेशचे हे बोलणं ऐकून हवालदार घाबरतो आणि त्याला मोबाईल देतो. ऋषिकेश जानकीला फोन लावतो पण जानकीचा फोन स्विच ऑफ लागतो. आता ऋषिकेश चांगलाच घाबरतो आणि एक व्हॉइस मेसेज सोडतो. आणि तो मेसेज असा असतो ऋषिकेश म्हणतो मला काही माहिती नाही, मला तुला बघायचंय आणि तू आताच्या आत्ता मला भेटायला ये. ऋषिकेश देवाकडे प्रार्थना करतो जानकीला काही होऊ देऊ नको, तिला सुखरूप ठेव. आणि आजचा एपिसोड त्यांनी इथंच संपवला. उद्याच्या भागामध्ये असं दाखवलंय शर्वरी ती पैशाची बॅग घेते आणि राहुल तिला विचारतो तू ही बॅग घेऊन कुठं जातेस? त्यावर शरू म्हणते मी घरी जाते.
राहुल तिला म्हणतो ही रिस्की आहे, तिथे कोणी बघितलं तर. आणि त्यावर शेरू म्हणते नको तू काळजी करू. आणि शेरवरी आशीर्वाद बंगल्यामध्ये लपून छपून ती पैशाची बॅग घेऊन येते. तोच अवंतिका तिला पाहते आणि अवंतिका मनातल्या मनात म्हणते एवढी मोठी बॅग घेऊन हे शेरवताई कुठून आले असतील. आणि ऐश्वर्या म्हणते ते खरं तर नसेल ना. आणि सकाळी नाश्त्याला सगळे बसलेले असतात तेव्हा शेरू अवंतिकाला विचारते काय ग आज तुझ्या लाडक्या वहिन्या नाही येत. तो जानकी आणि ऐश्वर्या येतात. त्यावर अवंतिका म्हणते बघा जानकी वहिनी आली. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि नवीन असलात तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय, टेक केअर.